नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत रिफ्रेश टीयर ड्रॉपबद्दल. हा एक छोटा पण खूप जास्त उपयोगाचा आय ड्रॉप आहे, जो आपल्या डोळ्यांना आराम देतो. आपल्या डोळ्यामध्ये इरिटेशन, ड्रायनेस म्हणजे डोळा कोरडा पडल्यावर रिफ्रेश टीयर ड्रॉप कसा वापरायचा आणि त्याचे फायदे काय आहेत ते माहिती असणं गरजेचं असतं. चला तर बघूया रिफ्रेश ड्रॉपबद्दल. रिफ्रेश टीयर हा ड्रॉप 10 ml आहे आणि तो अब्यू कंपनीचा आहे. 140 रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकलला मिळून जाईल असा हा ड्रॉप आहे. या ड्रॉपमध्ये कार्बॉक्झिमेथिल सेल्युलोज हे कंटेन आहे. तर रिफ्रेश टीयर ड्रॉप म्हणजे काय? तर रिफ्रेश टीयर ड्रॉप हे एक आर्टिफिशियल टीयर आहे, म्हणजेच एक कृत्रिम अश्रूची द्रव पदार्थ आहे, जो आपल्या डोळ्यांना नैसर्गिक मॉइश्चरायझर जे असतं ते देतं. याचं मुख्य काम आहे डोळ्यांना मॉइश्चराईज ठेवणे, इरिटेशन कमी करणे आणि डोळ्यांचा जो थकवा असतो तो कमी करणे. कोणी वापरलं पाहिजे ते आपण बघूया. रिफ्रेश टीयर वापरणं गरजेचं असतं, कारण ड्राय आईज म्हणजेच कोरडे डोळे कशामुळे होतात? जेव्हा तुम्ही जास्त वेळ स्क्रीनवर असतात किंवा मोबाईलवर असतात, PC वर तुमचं खूप वेळ काम चालू असलं, त्यामुळे पण तुमचे जे डोळे असतात ते ड्राय होतात. दुसरं जे कारण आहे ते आय स्ट्रेन होणे, म्हणजेच लांब स्क्रीनच्या वापरामुळे काय होतं, किंवा तुम्ही मोबाईल असं दुरून वाचत असाल, त्यामुळे पण तुमचे डोळे कोरडे होऊ शकतात. तेव्हा पण तुम्ही रिफ्रेश टीयर वापरणं गरजेचं असतं. इरिटेशन होतं डस्टमुळे, तेव्हा पण हा ड्रॉप घेऊ शकता. जास्त जर तुम्हाला इरिटेशन होत असेल तर 2 ते 3 वेळा तुम्ही हा ड्रॉप टाकू शकता. कसा वापरायचा ते आपण आता बघूया. ड्रॉप टाकायच्या अगोदर बॉटल शेक करून घ्या आणि 1 ते 2 थेंब तुम्ही टाकू शकता. हवं असेल तर दोन्ही डोळ्यात टाका. जर एका डोळ्याला त्रास होत असेल तर एका डोळ्यातही टाकू शकता. ड्रॉप टाकल्यानंतर डोळा थोडा ब्लिंक करा, जेणेकरून ड्रॉप जो आहे तो व्यवस्थित डोळ्यामध्ये जाईल आणि त्याचा इफेक्ट होईल. एक लक्षात ठेवा, जास्त वापर करू नका. थोडं इरिटेशन असेल तरच हा ड्रॉप वापरा. त्याचे साईड इफेक्ट्स आपण बघूया. हा ड्रॉप पूर्णपणे सेफ आहे. काही प्रमाणात साईड इफेक्ट्स बघायला मिळतात. थोड्या वेळासाठी तुम्हाला ब्लर दिसू शकतं आणि खूपच क्वचित लोकांना रेडनेस होऊ शकतं किंवा खाज येऊ शकते. तर आपण प्रिकॉशन बघूया. इन्फेक्शन असलेल्या डोळ्यात हा ड्रॉप तुम्ही वापरू नका. जेव्हा तुम्ही ड्रॉप घेतात मेडिकलमधून, तेव्हा त्याची एक्सपायरी डेट चेक करून घ्या. एक्सपायर तर नाही आहे ना बघून घेताल. सिम्पटम जास्त दिवस असतील तर आय स्पेशलिस्टला भेटा. असे प्रिकॉशन तुम्ही घ्यायला पाहिजे. तर मंडळी, आज आपण बघितलं की रिफ्रेश टीयर ड्रॉप कधी आणि कसा वापरायचा, डोस, साईड इफेक्ट्स आणि प्रिकॉशन काय आहेत ते. थोडक्यात सांगायचं झालं तर डोळे कोरडे असतील तर हा ड्रॉप डोळ्यांना आराम देतो, पण खूप दिवसांपासून इरिटेशन असेल तर डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.